तर नमस्कार मित्रांनो, एक पार्सल मागवलं आहे आपण फ्लिपकार्टवरून. तर काही व्हिडिओमध्ये असे कोपऱ्यामध्ये प्रोडक्ट दिसते बघा मित्रांनो. ते मला ज्यावेळेस माझे रील्स प्ले होतील किंवा रील्स चालू असतील किंवा मोठा व्हिडिओ, कॉमेडी व्हिडिओ, ब्लॉगिंग व्हिडिओ, असं कोपऱ्यात वस्तू दिसतात बघा, प्रोडक्ट दिसतात, साड्या, ड्रेस, परीचे, म्हणजे लहान लेकराचे, मोठ्या माणसाचे. तर त्याच्यावर त्या फ्लिपकार्टवर तुम्ही जाऊ शकता डायरेक्ट. मग त्याच्यावर जर टच केलं तर ती फ्लिपकार्टचाच प्रोडक्ट असतोय. तर त्याच्यावर तुम्ही टच करून घेऊ शकताय. आता जो आपण प्रोडक्ट मागवला आहे तो सुद्धा मी इथं टॅग करतोय. कोणाला घ्यायचा असेल तर घ्या, पण हा प्रोडक्ट मला वाटत नाही सामान्य माणसासाठी नाही आहे. हे रील स्टार रिलेटेड आहे. ज्यांना कोणाला रील बनवत असतील तर त्यांच्या फायद्यासाठी ही प्रोडक्ट मी मागवलेलं आहे, म्हणजे माझ्या फायद्यासाठी. तुम्हाला घ्यायचं असेल तर इथं कोपऱ्यात, आता मला हे फ्रंट कॅमेरा असल्यामुळे मला कळत नाही, डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला प्रोडक्ट म्हणून येते, त्याच्यावर टच करा तर तुम्हाला त्याच्यावर डायरेक्ट फ्लिपकार्टवर तुम्ही जाऊन हे करू शकता. तुम्ही माझ्या हिथून जर टच केलं तर तुम्हाला काय डिस्काउंट पण मिळू शकतो. म्हणून फक्त म्हणतो की इथून घे कर जावा. आपले रील्सवर किंवा लॉंग व्हिडिओवर कंटिन्यू आपण ही ॲड लावतो, फ्लिपकार्टची, मंत्राची, मेशोची, सगळ्यांची ॲड आपण आता सध्या करतोय. फक्त टॅगिंग केले, त्याला टच करून तुम्हाला जर आवडलं प्रोडक्ट तर घेत जावा. तर चला, आलाय फ्लिपकार्टवाला. अरे ते होय, ठीक आहे, त्यांनी बघून देते तर त्यांना ओपन करून द्या, आपण घरी गेल्यावर जाऊन ओपन करू. ओपन केल्यावर दावा दिसेल की तुला काय आहे त्याच्यात. नाही, दुसरंच आहे काहीतरी. तर हे बघा, पार्सल मागवलंय. काय पार्सल आहे? परीला चल म्हणलं तर परी म्हणली नको. बंदूक इथं पडली, ही आहे रायफल पिस्तूल. तर बघू शकता तुम्ही चिवळा कसा आहेस तू? कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय तुला? बरं आहे का? हे बघा, किती इंजेक्शन दिलं तर? तीन इंजेक्शन दिले चिवला. 2 पायात 2 आणि इतकी किरकिरीन चिडचिडी आहे ना. हे काय ते? चला, आता लय भूक लागली आहे मला. इथं पहिल्यांदा जेवून घेतो मित्रांनो, आणि नंतर मग पार्सल खोलतो. मला लय आग पडली पोटात. चला, परीला चल म्हणलं तर परी म्हणली नको. खेळायचा इतका नाद आहे परीला की तिला स्विमिंग पूल असता का नाही तर पळत आली असते. 800 रुपयाला आहे. चेक केलं काय तो? बरं बरं, बघू, मागवा लागेल. ह्या उन्हाळ्यात, गेल्या वेळी उन्हाळ्यात मी नादी लावलं होतं त्यांना. तर मित्रांनो, आपण मागवलेला आहे काय बघायचंय, पार्सल मागवलं. तर परीला पार्सल आले की लय म्हणजे मूड असतो, कधी खोलीन. आणि आता ना, गेल्या उन्हाळ्यात तिला नादी लावलं, पण ह्या वेळेस मात्र तिला ती मागवतो. बोलू नको, काय मागवायचे ते आपण सांगतो तुम्हाला. गेल्या उन्हाळ्यात तिचा हापमोड केला मी, ह्यावेळेस नक्की मागवतो. हा, मागवायचं ना. गेल्या वेळेस बी असं तिला नादी लावून हे केलं, पण ह्यावेळेस आणू आपण बाळा. आता हे पार्सल खोल. नका नाही, फोडलेलंच आहे. ऍक्टिंग करायची. हा हा, मी पकडतो. हा, काय पुरी इकडून आहे. तर मित्रांनो, आपण हा आपला तिसरा माईक आहे. तर पहिला माईक मागवला होता आपण बोयाचा, सी पिन टाईप. तर त्याचा काय विषय झाला, त्याचे हे दांडे तुटले, हे मॅडमने दोन्ही दांडे तुटले. मग ज्या वेळेस दुसरा माईक मागवला iPhone 13चा, त्यावेळेस जेव्हा दांड तुटलं त्यावेळेस लक्षात आलं की ह्याला काय करायचं माहितीये का, आपली टिकटॉकची पिन असते का, त्याची पुढची चप्पट आहे ना, चपटा भाग असतो का, तो इथं लावायचा. तुटला तर, ही दांडा जर तुटला तर असा लावायचा. ओके, हे बघा, हा लय लांब कशाला, जवळ आण. बघा, ही सेफ्टी पिन टिकटॉकचं कसं चिटकवलंय बघा. ही टिकत नाही मित्रांनो, ही टिकत नसल्यामुळे, प्लॅस्टिकचं असल्यामुळे लगेच तुटतंय. ही तिसरा माईक आहे. हा माईक आहे, हा, हे iPhone 13च आहे. तर 13 साठी स्पेशल अशी पिन आहे, आणि 13 आणि सी पिन वाले म्हणजे दोन्ही मोबाईल यूज होत आहे, दोन्ही देते कंपनी. तर ह्या कंपनीचं नाव थांबा सांगतो मी. त्याआधी ह्या माईकचं एकदम क्लिअरिटी छान आहे. फक्त कधी पण धरे बाळा, वायर काढून दा, वायर बी लय भारी आली. तर ह्याचे 2200 रुपये, 2300 रुपयाची किंमत आहे मित्रांनो. 2200 का 2300 आहे, 2300.
ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो बॅटरी बी दिसते किती राहिलेली आहे, परत हे कनेक्ट झालेलं बी दिसतंय. म्हणजे 8,000च्या माईक मध्ये सुद्धा एवढं नव्हतं, एवढं 2300 रुपयामध्ये आपल्याला द्यायला लागली ही कंपनी. आणि ह्याचा आवाज बघा, आणि हे बघा ह्याचे असे डोळेला आले हे असं. आणि समजा आपल्याला ह्याने जर नाही चार्जिंग करायचं तर ह्याने बी येतं. हे बघा एकाच टायमाला 3 आपण हे करू शकतोय. म्हणजे कसं माहितीये का, थांब की बाळा शांत बस ना 2 मिनिटं. आम्ही काय करायचो पहिले चार्जिंगला लावलो का 10-10 मिनिटं ठेवायचं, ध्यानात राहत नसायचं कुठला लावायचा कोणाचा जास्त बी व्हायचं. आता ॲट ए टाइम एकाच टायमाला. आणि कंपनीचं नाव सांगतो आता, काय ग्रेनारो, निदाव ग्रेनारो कंपनीचं नाव आहे मित्रांनो. तर बोया कंपनीपेक्षा तर मला ही खूप भारी वाटलं बरं का, कमी खर्चात. बोयाचा आता आपला हा का आता सध्या मी बोलतोय हा आवाज आहे तो बोयाचा आहे, बोयाचा. आणि ही सुरुवातीला क्लिअर देतोय आवाज, आणि नंतर काय होते माहितीये का, फाटत जातोय पडता. तर परत काय माहितीये का, आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं इम्पॉर्टंट, ज्यावेळेस कधी पण आपण शूटिंग करतो त्यावेळेस ही जी सीपी नसते का आपण ह्यात लावलेली असते बघा, ह्याच्यात लाईट लागलेली असते, तर ही जी लाईटीचा भाग आहे तो समोरच्या बाजूला ठेवायचा. समोर म्हणजे आता आम्ही बोलतोय का नाही, आता त्याचा पण तसाच ठेवलाय, त्यामुळे ते आपल्याला दिसतंय आणि अशाने नेटवर्क पकडतं. आता मग तुम्ही मी ट्रायल घेतोय बघा, तुम्ही असं चाललो का नाही तुम्हाला अपोजिट साईडला, आणि सेन्सर अपोजिट साईडला असला की थोडंसं खरखर किंवा असं होतच. तर आता ही झाला ह्याचा आवाज कुठल्या बोया कंपनीचा. आता आपण तुम्हाला दावतो ह्या नवीन कंपनीचं काय नाव आहे, मला एक नाव एक ध्यान राहीना, ग्रेनारू कंपनीचा. आपण बघू आवाज कसा आहे काय. ओके हा ते कार्ड आहे, स्कॅन करून नाही पैसे दिलेत. तर चला आता मग व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आपण क्लिअरिटी किती लांब पर्यंत आवाज पोचतोय, सॉरी बोयाचं जातो कितीपर्यंत पोचतोय बघूया. चला कर बंद. तर मित्रांनो आज शिवला 3 इंजेक्शन दिल्यात. त्याच्याकडे कॅमेरा दाखव का, आता इकडे कर. 3 इंजेक्शन दिल्यात. कुठल्या अँगलनं वाटतंय त्याला, काय दुखतंय का काय, लागलं खेळायला. मला वाटतंय त्याचा असर संध्याकाळी पडतंय की, तेव्हा त्याला मजा वाटते, पण थोड्या वेळानं त्याचं. तर चला आता किती अंतराला हे माईक सपोर्ट करते आपण बघूया. तर इकडं आपल्या इकडं आहे इडभट्टी. आता मी जे चालतोय ते अंतर बघा काहीतरी 50 फुटापेक्षा जास्त आहे. 50 फुटापर्यंत आपल्याला काय लागणार नाही, पण तरी बी एक ट्रायल म्हणून घ्यायला का. तर मी बोया कंपनीचा मागवला होता त्यावेळेस इथपर्यंत आवाज की एकदम खटाखटा आला होता. एवढंच अंतर आहे, एवढ्याच अंतराने शूट केला होता बोयाचा बी. तर खूप चांगली क्लिअरिटी आली होती, आवाज बी स्पष्ट आहे. ह्याचा आवाज बी खूप क्लिअर आहे, आणि लय बी नाही, मला वाटतं 2200-2300 रुपयाचाच आहे. 2300 रुपयात बोयाची क्लिअरिटी दिली ह्याने, म्हणलं मग छान आहे. तर इतकं अंतर लागत नाही आपल्याला शूटला, मला वाटतं काहीतरी 15 फूट 15 फुटापासूनच माणूस दिसतो, एवढ्या लॉंगचं गरज नाही आपल्याला. तर कशी वाटली क्लिअरिटी काय बघा. आवडलं तर कॉपरेट टॅग केलेला आहे, टॅग करून तुम्ही मागू शकता का. तर डायरेक्ट फ्लिपकार्टवर जात आहे आपण, त्याचं प्रमोशनच करतो आहे थोडक्यात समजा. तर कसं वाटली आवाज बिवाज, वाट कसली बघताय, घेऊन टाका ज्यांना रील्स बनवायचे ते. काय ग बाय काय करते तू, ए बाळा दुखत नाही तुझं, अयचू. हे बघा आपली माती तिकडे नसते टाकायची, त्यांचीच माती आपल्या इकडे आणायची. पप्पाला भिकारी बनवते काय मम्मा. ए गप्पा पप्पा, पप्पा माती टाकून देत नाही. हा अयो काय अयो अबो हा काय अयो हो जाऊ दे बरं.